नमस्कार 10च्या मेगा बुलेटिनमध्ये मी अजित चव्हाण, मी हेमाली मोहिते। आम्ही दोघे आपलं स्वागत करतो। एक अत्यंत या क्षणाची हेमाली अत्यंत महत्त्वाची बातमी, ब्रेकिंग न्यूज आणि एक अत्यंत खळबळजनक बातमी आपल्यापर्यंत येते। ती म्हणजे सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू झालाय। दिल्लीमधल्या लीला हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह सापडलाय। हॉटेलमधल्या रूममध्ये त्यांचा हा मृतदेह सापडलाय। त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज आहे। कालच त्यांनी हॉटेलमध्ये रूम बुक केली होती। शशी थरूर यांनीच सुनंदाच्या मृत्यूची बातमी पोलिसांना कळवली असल्याचं आपल्याला कळतंय। हेमाली खूप दोघंही शशी थरूर आणि सुनंदा पुष्कर ही दोघंही तसं पाहायला गेलं तर पेशतीवरची व्यक्तिमत्व। खरं तर शशी थरूर हे UN मध्ये अनेक वर्ष होते आणि त्यामुळं जवळपास 28 वर्षांचा त्यांचा हा अनुभव होता आणि त्यानंतर खरं म्हणजे सुनंदा थरूर यांच्याशी लग्न झाल्यानंतर की ते काही काळ जास्त चर्चेत आले होते आणि IPL मध्ये सुद्धा बराच त्यानंतर वाद निर्माण झाला होता। काहीचं वादग्रस्त व्यक्तिमत्व आपलं मंत्रीपद त्यांना गमावं लागलं होतं। रश्मी पुराणिक आमच्या दिल्ली प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत। रश्मी, या क्षणाची अत्यंत मोठी, तितकीच खळबळजनक, तितकीच धक्कादायक ही बातमी आहे। आता काय ताजी माहिती आपल्या हाती येते? अजित, जसं आपण सांगतो की खरं तर हा मृतदेह आता पोस्टमॉर्टमसाठी पोलीस पाठवणार आहेत। पोलीस जेव्हा या हॉटेलच्या रूममध्ये पोहोचले त्यांना जो प्राथमिक अंदाज आहे तो अंदाज असा व्यक्त करण्यात येतो की आत्महत्या असण्याची ही सध्या शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। जरी असं असलं तरी सध्या त्या आत्महत्येच्या नंतर कुठलीही नोट किंवा कुठलीही माहिती नोट दिलेली नाहीये अशी तरी सध्या प्राथमिक माहिती आहे। परंतु जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले होते आणि पोलिसांनी जो अंदाज घेतलेला आहे त्यावरनं तरी हा आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे। अधिकृतरित्या अजून सांगितलेलं नाहीये। जेव्हा कारण पोस्टमॉर्टम होईल त्यानंतर हे स्पष्ट होईल की कशा पद्धतीने मृत्यू झालेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।